नमस्कार, मैं जूली तिवारी। हर समय आपके साथ न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। अंबरनाथ में मौत का करंट। होल्डिंग पर बैनर लगाते समय 24 वर्षीय युवक की दर्दनाक मौत। 2 महीने पहले ही हुई थी शादी। अंबरनाथ बदलापुर रोड पर डीमार्ट के पास चिकलोली गांव चौक महानगर गैस पेट्रोल पंप के सामने एक दर्दनाक हादसे ने पूरे शहर को झकझोर दिया। अवैध रूप से लगाए गए होल्डिंग पर बैनर लगाते समय 24 वर्षीय युवक इंद्रेश कुमार को करंट लग गया, जिससे उसकी मौके पर ही मौत हो गई। बताया जा रहा है कि इंद्रेश की शादी महज 2 महीने पहले ही हुई थी। इस हृदय विदारक घटना के बाद अवैध होल्डिंग और बैनरों के कारोबार पर गंभीर सवाल खड़े हो गए हैं। प्रत्यक्षदर्शियों के अनुसार युवक होल्डिंग पर बैनर लगा रहा था, तभी अचानक बिजली के संपर्क में आने से उसे जोरदार करंट लगा। हादसा इतना भयावह था कि उसकी घटनास्थल पर ही मौत हो गई। सूचना मिलते ही पुलिस और संबंधित विभाग के अधिकारी मौके पर पहुंचे। पंचनामा कर शव को पोस्टमार्टम के लिए भेज दिया गया। पुलिस पूरे मामले की जांच में जुटी है। घटनास्थल पर मौजूद पत्रकार सरफराज खान ने आसपास के लोगों और स्थानीय दुकानदारों से जानकारी ली। क्षेत्र में मार्बल की कई दुकानें होने के कारण प्रत्यक्षदर्शियों ने बताया कि युवक एक होल्डिंग से दूसरे होल्डिंग पर बैनर बदलने का काम कर रहा था। उसके हाथ में लगभग 8 से 9 फुट लंबा लोहे का सरिया था। बताया गया कि बारिश के कारण सरिया और आसपास का हिस्सा कुछ गीला भी था। बैनर को सीधा करने के दौरान सरिया अचानक बिजली के संपर्क में आया, जिससे युवक को तेज करंट लगा और वह मौके पर ही गिर पड़ा। स्थानीय लोगों के अनुसार करंट इतना जबरदस्त था कि उसे बचाने का मौका तक नहीं मिला। इस घटना के बाद शहर में एक बार फिर अवैध होल्डिंग और बैनरों का मुद्दा गर्मा गया है। सवाल उठ रहे हैं कि आखिर अंबरनाथ शहर में बिना अनुमति लगाए गए होल्डिंग कब तक हटाए जाएंगे और ऐसे अवैध ढांचों के खिलाफ कार्रवाई कब होगी। लोगों का कहना है कि यदि समय रहते प्रशासन ने कार्रवाई की होती तो शायद एक युवा की जान बच सकती थी। अंबरनाथ के कार्य सम्राट नगर सेवक राजेंद्र वालीकर लंबे समय से अवैध बैनर और होल्डिंग के मुद्दे को उठाते आ रहे हैं। उन्होंने सामान्य सभा की बैठकों में भी इस विषय को गंभीरता से रखते हुए चेतावनी दी थी कि यदि समय रहते कार्रवाई नहीं हुई तो कभी भी बड़ा हादसा हो सकता है। उनका कहना है कि शहरवासियों की सुरक्षा सर्वोपरि है और अवैध होल्डिंग किसी भी समय जानलेवा साबित हो सकती है। अब यह हादसा उनकी आशंकाओं को सच साबित करता दिखाई दे रहा है। हादसे के बाद लोगों में प्रशासन के खिलाफ भारी नाराजगी है। नागरिकों का कहना है जब अवैध होल्डिंग खुलेआम खड़े है तो उनके खिलाफ कार्रवाई क्यों नहीं की जा रही। आखिर प्रशासन और नगर परिषद कितने और लोगों की जान जाने का इंतजार कर रही है। लोगों ने नगराध्यक्षा से मांग की है कि वे तत्काल हस्तक्षेप कर संबंधित अधिकारियों को सख्त कार्रवाई के निर्देश दे, ताकि भविष्य में ऐसी घटनाओं की पुनरावृत्ति न हो। अब सबसे बड़ा सवाल यही है कि जिस ठेकेदार ने सुरक्षा मानकों की अनदेखी करते हुए युवक को होल्डिंग पर बैनर लगाने के लिए भेजा, क्या उसके खिलाफ भी आपराधिक मामला दर्ज होगा? क्या अवैध होल्डिंग लगाने वालों पर कार्रवाई होगी या यह मामला भी कुछ दिनों बाद फाइलों में दबकर रह जाएगा? फिलहाल पुलिस मामले की विस्तृत जांच कर रही है। सकाळी निघालो बॅनर घेऊन मुंबईचे बॅनर इथं लावायचं डिमांड इथं तिथं होल्डिंग लावली 30/30 वरती. तर त्याला बोलो काम चालू कर, मी स्टेशनला जाऊन येतो पेपर घेऊन. मी तिकडचं काम म्हणजे पेपर घेऊन येतो काम करतो. तोपर्यंत ते दुर्घटना होती. काय झालं नेमकं? म्हणजे शॉक लागले ते काम करताना ते सलई होती वाटतं. सलई त्याच्या वायरला टच झाले ते अशामुळे कोणाची होर्डिंग होती? होर्डिंग इंटेकची होती. त्यांचं नाव काय पूर्ण? नाव नाही सांगता. आतापर्यंत तुम्ही किती होर्डिंग लावली होती आणि कॉन्ट्रॅक्टर कोण आहे त्याचा? कॉन्ट्रॅक्टर मीच आहे, म्हणजे स्वतः काम चालू केलं ते मी स्वतः काम करतो, स्वतः घेऊन. आणि आमचं ऑफिस सिद्धिविनायक. त्यांची माहिती द्या ना थोडी. तुम्ही म्हणाला 2-3 महिन्यात लग्न. कुठे राहत होते ते? उत्तर प्रदेश आहे, सागंज स्टेशन आहे, तबरात गाव तिकडे. पण आता सध्या इथे राहत असतील ना आजूबाजूच्या परिसरात? हा, बालको मध्ये राहतात. मी सोबतच दोघं काम करायचं. किती एज आहे त्यांचं वय? 24-25. नाव नाही माहिती तुम्हाला? नाव माहिती नाही. इंद्रेश राजभर आहे. पूर्ण नाव काय? इंद्रेश कुमार राजभर असं.
त्याच्या कुटुंबियांना सांगितलं तुम्ही काय? कुटुंबियांना कळवलं का? कुटुंबाने बोलवलं ते येते. हे पहिल्यांदा तुम्ही काम घेतलं की प्रत्येक वर्ष तुम्ही असं काम घेतात? 2-3 वर्ष 4-5 वर्ष काम चालू होतं. या अचानक सुरू पूर्ण या हायवेवर तुम्हीच हे लावतात? नाही, मी आमच्या जो ऑर्डर येतो कमी आम्ही लावतो. तो ऑर्डर आला तर लावतो. कोण पण येऊन लावतो. पेशंटचं नाव मृताचं नाव इंद्रेश राजभर असं आहे. वय अंदाजे 25 वर्ष आहे. राहायला बालकुम ठाण्यामध्ये आहे. प्रथम माहिती अनुसार जेव्हा आला होता तेव्हा आम्ही त्याला तपासलं आणि तपासून पाहिल्यानंतर असं समजलं की त्याचं सिस्टम सगळे बंद होते. आम्ही पल्स बघितले, हार्टबीट बघितली, ब्लड प्रेशर बघितला तर काहीच नव्हतं आणि पेशंट दाखल व्हायच्या आधीच मृत झाला होता. कशामुळे मृत्यू झाला असं? अशी माहिती अनुसार असं आहे की इलेक्ट्रिक शॉक लागून त्याला आंब्यावरून तो हे झाला होता, शॉक लागून त्याचा मृत्यू झाला. त्याचा मित्र होता एक, तो आला होता. हे संपूर्ण मी तर सांगत संपूर्ण श्रेय मरण्याचं प्रशासनाला आणि आमच्या खाऊगीना खाणेदुगी नगराध्यक्ष मॅडम देण्यात येते. अंबरनाथ नगरपालिकेच्या ज्या नगराध्यक्ष मॅडम आहेत, मी वेळोवेळी ज्यावेळेस एखाद्या अनाधिकृत होर्डिंगसाठी ओरडतोय, पोटतिडकीने ओरडतोय आणि शहरामध्ये जे अनाधिकृत होर्डिंग्स लागलेले आहेत त्याबद्दल मी प्रत्येक वेळेस चीफ ऑफिसरांना सांगतोय का साहेब हे अनाधिकृत होर्डिंग आपण काढून घेतले पाहिजे. ते कोणत्याही पक्षाचा असू द्या, कोणत्याही नागरिकांचे असू द्या, कोणत्या व्यापाऱ्याचे असू द्या, कोणत्याही म्हणजे तिथं पक्षपातीपणा न करता लोकांचा जीव जाण्याची आपण वाट बघतोय का. सेम प्रकार आत्ताच मला ऐकायला आला, तुमच्या माध्यमातून सुद्धा कळाला का जो आज डी मार्टच्या इथं तो होर्डिंग लावताना त्याला भयंकर शॉक लागून तो मेला. ती होर्डिंग कोणाची पाठीमागे तुम्ही बघितलं असाल त्याच्याही पाठीमागे तुम्ही बघत असाल त्याच्यात जीबीकीची लागलेली, त्याच्यापुढे क्रोमाची लागलेली आहे. त्या माणसाचा जीव जाण्याची आपण वाट बघत होतो का अंबरनाथ नगरपालिका. तर मी त्यावेळेसही त्यांना सांगितलं होतं आणि प्रशासनाला मी आजही सांगतो, जर प्रशासनाने आज ह्या 2-4 दिवसामध्ये हे होर्डिंग्स काढले नाही तर भला मोठा मोर्चा शिवसेना शहर शाखा अंबरनाथ अरविंद वाळेकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही 100% काढू आणि प्रशासनाला याचा जाब विचारू. आणि त्यातही जर प्रशासन ऐकत नसेल तर आम्ही पुढे कलेक्टर ऑफिस आहे, कोर्ट आहे आणि अंबरनाथच्या नागरिकांना मी सांगेल का आज बघत असाल का 35 ते 40 लाख रुपये देणं आहे कंपन्या आणि त्याचं जर आपण 5 पट व्याजदर पकडला तर तो मला वाटतं 3 करोडच्या घरात जातो आहे. तर हे कोणाचं प्रशासनाला कोण प्रशासन ते कोणाला पाठीशी घालतं आहे, कोणत्या लोकांना पाठीशी घालतं मला हेच कळत नाही आहे. आज अंबरनाथ सगळ्यात तुम्ही बघितलं असेल शिवाजी चौकामध्ये भले मोठी होर्डिंग्सं लागलेले आहेत. आज तुम्ही आमची छाया हॉस्पिटल झालं त्यानंतर तिथे होर्डिंग्स लागलेले आहेत. त्यानंतर तुम्ही महात्मा गांधीमध्ये शाळामधले मुलं सुटतात. एवढं करूनसुद्धा त्याच्यावरती अनाधिकृत होर्डिंगला कॉन्क्रिटीकरण भरण्याचं काम चालू आहे. तर काय प्रशासनाचे डोळे झाक केलेले आहे का प्रशासनाने. तर हे सगळं प्रशासनाची जिम्मेदारी आहे आणि माननीय नगराध्यक्ष मॅडमला मी सरळ आरोप करतो का तुम्ही आपल्या नागरिकांचा जीव वाचवला पाहिजे. जर अनाधिकृत होर्डिंग्स आहेत कोणत्याही पक्षाचे असतील तर त्यांनी ते त्वरित काढून घेण्यात यावेत. अन्यथा आम्ही याचा प्रशासनाला आणि नगराध्यक्षांना जाब विचारू. आज तुम्ही बघत असाल का घाटकोपरची जी एवढी मोठी दुर्घटना आपण गेल्याच वर्षी बघत होतो त्यावेळेस एवढं मोठं लोकांची जीवितहानी झाली. तर यालाही जिम्मेदार सेम परिस्थिती होणार आहे अंबरनाथ नगरपालिकेची. पण अंबरनाथ नगरपालिकेने तो उच्चांक गाठलेला आहे. मी तुम्हाला सांगतो की यांनी 100% होर्डिंग्स अंबरनाथमध्ये काढलेत असं हायकोर्टाला कळवलं आहे. एवढं खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं. सेम लातूर नगरपालिकेला पण लातूर नगरपालिकेने पण त्यांना असंच हायकोर्टाला खोटं बोललेलं आहे. आणि जर ही नगरपालिका हायकोर्टाला जर खोटं बोलत असेल तर अंबरनाथच्या नगरसेवकांना आणि अंबरनाथच्या नागरिकांचा त्यांच्यासमोर कोण आहेत. मी हाच प्रश्न आज प्रशासनाला करेल, चीफ ऑफिसर गायकवाड साहेबांना करेल का तुमच्यामुळं आज हा जीव गेलेला आहे, आज प्रशासनामुळं हा जीव गेलेला आहे, नगराध्यक्ष मॅडममुळं हा जीव गेलेला आहे. तर मी त्याला पूर्ण त्यांची जबाबदारी ही प्रशासन आणि नगराध्यक्ष मॅडमची समजतो. तर पावसाळा चालू आहे आणि विदाऊट सेफ्टी तो कॉन्ट्रॅक्टर किंवा जो माणूस आहे तो चढलेला होता त्याच्या पायाखाली चप्पल पण नव्हती आणि पूर्ण भिजलेला होता. हातामध्ये लोखंडाचा रॉड होता, त्याच्या हातामध्ये बॅनर सरळ करायला गेलेला तो. तर तुम्ही कसा बघतात या अँगलला.
मी तुम्हाला प्रत्येक वेळेस तेच सांगतोय का ही संपूर्ण जिम्मेदारी प्रशासनाची आहे, त्या ठेकेदाराची आहे. जो कोण जर ही ठेकेदार लिगल आहे तर त्याच्यावर तुम्ही कारवाई झालीच पाहिजे. जर तो अनधिकृत बॅनर आहे तर तो त्याच्यावरही कारवाई झाली पाहिजे. आम्ही प्रत्येक वेळेस प्रशासनाला जाब विचारतो सभेमध्ये. मला वाटतं 3री-4थी सभा आहे, मी पोटतिडकीने भांडतोय, परंतु कुठलंही प्रशासन त्याच्यावर लक्ष देत नाही आहे. आणि प्रत्येक वेळेस सांगतो का आम्हाला पोलीस बंदोबस्त भेटत नाही आहे. आणि पोलीस बंदोबस्त जरी भेटला तरी आमच्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना काही गुंड प्रवृत्तीचे लोक त्यांना जाऊन दादागिरी करतात का हा बॅनर माझा आहे, हा काढू नये, तर त्यांच्यावरही मला वाटतं पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी कारवाई करावी. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत. धन्यवाद. हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुंचे.